20 तारखेला मतदान आहे. आजिवले गावचे माजी सरपंच होते तुम्ही. नक्की काय परिस्थिती आहे गावात? आमच्या गावात खूप चांगलं आणि खूप पोषक वातावरण आहे बाप्पांसाठी. आमच्या गावात बाळाभाऊंनी जी भरमसाठ कामं केली त्या कामाच्या माध्यमातूनही लोकांपर्यंत आम्ही चांगल्या पद्धतीने पोहोचलेलो आहे आणि लोकही आम्हाला खूप सकारात्मकरित्या प्रतिसाद देत आहे. जे विद्यमान आमदारांनी जे फंड टाकले जे ते दाखवतात ते त्यांच्या एका ह्याच्यावर येते प्रचार पत्रकावरती, त्यातली त्यांनीच सांगावं किती कामं जागेवर झालेली आहेत आणि किती कामं जागेवर झालेली नाही आहेत. आम्ही जी कामं केली तीच कामं आम्ही सांगतोय, त्याच्या व्यतिरिक्त आम्ही कुठलीही कामं सांगत नाहीये. आमच्या जाधववाडीमध्ये पांडुरंगाच्या मंदिराचा विषय असन, दत्तवाडीमध्ये दत्त मंदिराचा विषय असन, तिथले काही स्थानिक जे आहेत नागरिक ते आम्हाला सांगतात ते की फंड आला आणि तो पायातच संपला. जाधववाडीमध्ये तिथं जाऊन तुम्ही प्रत्यक्ष लोकांच्या मुलाखती घेऊ शकता. तिथं पांडुरंगाच्या मंदिराचा जो पाया आहे त्या पायामध्येच पैसे संपले आणि जो वरचं बांधकाम झालं ते तिथल्या स्थानिक नागरिकांनी लोकवर्गणीतून केलं. आज तिथं त्या मंदिरात देव सुद्धा नाहीयेत. बाकी जे 7, 8, 9, 10 जे रस्ते टाकलेत ते तिथं प्रत्यक्षात नाहीयेत. तिथं का नाहीये, कशामुळे, तो भाग वेगळा आहे, पण ते नाहीये. जे आहे ते तुम्ही मांडाय पाहिजे नव्हतं, जे नाही ते लोकांची दिशाभूल करायचं काम करायला नव्हतं पाहिजे. तसं पाहायला गेलं तर तुम्ही पवन मावळ भाजपच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहे, परंतु अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत असताना महायुतीच्या उमेदवाराला तुमचं मदत करण्याचं तुमचं कर्तव्य होतं, पण तुम्ही तसं करताना दिसत नाहीये. त्याच्या मागचं नेमकं कारण काय? अपक्ष उमेदवाराच्या पाठीमागे उभं राहायचं कारण काय? लोकांचे उमेदवार, जनतेचे उमेदवार माननीय श्री बाप्पांना बेगडे यांच्या पाठीमागे आम्ही सर्व भाजप ताकदीने उभे आहोत. त्याच्या मागचं कारण एकच आहे, या तालुक्यातील जे विद्यमान आमदार आहेत ते संपूर्ण भाजप आणि भाजपचा कार्यकर्ता हे संपवायच्या मार्गावरती आहेत, किंवा वारंवार भाजपचा कार्यकर्ता, भाजपचा नेता कसा संपन याच्यावर त्यांचा जास्त जोर असतो. आमच्याही ग्रामपंचायतीत आमच्या काही गाव पातळीवरच्या विषयामध्ये आम्ही एकत्र आलो व त्या ठिकाणी मी सरपंच झालो. तर जे पहिले सरपंच होते अमोल गोंते, त्यांनी मला त्या ठिकाणी सहकार्य करून सरपंच केलं. तर भर सभेमध्ये आमदार त्यांना म्हणले की अपशब्द त्यांच्याबद्दल वापरले. का तर फक्त मी भाजपचा सरपंच झालो, पण मी ज्यावेळेस सरपंच झालो त्यावेळेस असं काही नव्हतं की त्याला काही पक्ष वळण नव्हतं. गाव पातळीवरती आम्ही झालतो. एवढी छोटी गोष्ट त्यांना जर समजा सहन होत नसेल तर मग आम्ही त्यांच्यासोबत का काम करायचं, किंवा इतर गावातल्या आमच्या कार्यकर्त्यांनी का करायचं? आम्ही आजही सांगतो, पूर्ण आमचा युवा मोर्चामधला एकही पदाधिकारी हा कुठेही गेलेला नाही. सर्वच्या सर्व पदाधिकारी हे पूर्ण ताकदीने बाप्पांना बेगडे यांचं काम करत आहेत. जसं तुम्ही सांगितलं की तुमच्या गावात माजी सरपंचाला अपशब्द वापरण्यात आले, तर गाव ग्रामस्थ आता या गोष्टीचा विचार करून मतदान करतील का? 100% विचार करून मतदान करतील. तुमचा युवकांशी संपर्क चांगला आहे, तरी देखील ते सगळे युवक तुमच्या पाठीमागे असणारे किंवा तुमचे सहकारी हे तुमच्या पाठीमागे उभे किंवा बाप्पांनाच्या पाठीमागे उभे, परंतु तुम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून आजपर्यंत काम केलं असे देवीदासजी कडू हे महायुतीचा धर्म पाळतायत. तर तुम्ही एका बाजूला आणि तुमचे खांद्याला खांदा लावून करणारे नेते एका बाजूला, अशी काय नक्की? तो त्यांचा वैयक्तिक विषय, त्यांनी काय करायचं काय नाही करायचं. या ठिकाणी जी लोकसभा झाली, लोकसभा निवडणुकीच्या वेळेस विद्यमान आमदारांनी कोणताच युती धर्म पाळला नाही, त्यामुळे आम्ही युती धर्म पाळायचा संबंध येत नाही आणि तो या ठिकाणी विषयच नाही. मी राज्यमंत्री बाळाभाऊ यांचा एक खंदा समर्थक आहे. मी भारतीय जनता पार्टीचा एक खंदा समर्थक आहे. जो आमच्या कोर कमिटीनी, जो आमच्या युवा मोर्चानी, जो आमच्या ज्येष्ठांनी जो निर्णय केलाय मावळ तालुक्याच्या बाबतीत, त्या निर्णयासोबत आम्ही कायम राहणार. त्यांना सोडून आम्ही जाऊ शकत नाही. मध्यंतरी सुनील शेळकेंनी प्रचार दौऱ्यादरम्यान म्हटलं की भारतीय जनता पार्टीच्या या वरिष्ठ नेत्यांनीच भारतीय जनता पार्टी संपवली. एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून पवन मावळातून तुमच्याकडे पाहिलं जातं. नक्की अशी परिस्थिती आहे का, किंवा त्या विधानाला तुम्ही काय उत्तर द्याल? आम्ही गावोगावी फिरतोय. भाजपचा प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्ता हा भाजप सोबतच आहे. युवा मोर्चाचा सुद्धा प्रत्येक कार्यकर्ता हा भाजप सोबतच आहे. तुम्ही गावोगावी होते, कोणता कार्यकर्ता आमचा फुटलाय? हा, फक्त आता एक झाले. गेल्या वेळेस जे काही असे डायरेक्ट गेले होते ते आता युती धर्माच्या नावाखाली गेलेत. त्याला आम्ही काहीच करू शकत. कालही आमचे नव्हते ना आजही नाही, असंच म्हणणार आम्ही. बापूसाहेब बेगडेंचं व्हिजन सध्या चर्चेचा विषय ठरतोय, तर ते युवकांना पटवून देण्यात तुम्ही
कशा प्रकारे पटवून देताय? 100% आम्ही युवकांना पटवून देतोय. बाप्पांना एक उच्च शिक्षित आहेत, ते स्वतः एक व्यावसायिक आहेत. तरुणांना कशा पद्धतीने रोजगार देता येईल यावर त्यांचा एक चांगला भर आहे आणि त्याच्या हिशोबाने आमचं सगळं काम चालू आहे. आमच्या पावना भागात एक चांगल्या पद्धतीचं भविष्यात पर्यटन केंद्र निर्मिती होऊ शकते. या अनुषंगाने अण्णांकडे एक चांगलं विजन आहे. साधारण आपल्या आजिवली गावातून आणि तुमच्याकडे जबाबदारी असलेल्या पवन मावळ भागातून बापूसाहेब बेगडेंना साधारण सरासरी किती टक्के लीड राहील असा तुमचा अंदाज? ते आता तुम्हाला येत्या मतदानातच कळेल की आम्ही आता काय केले आणि काय नाही, भाजपचा कार्यकर्ता कुठे आहे कुठं नाही. ते आता तुम्हाला मतदानातून 100% दिसून येईल की भाजपचा कार्यकर्ता काय आहे आणि निष्ठावान कार्यकर्ता काय आहे. हे तुम्हाला मी सांगायची गरज नाही. ज्या दिवशी निकाल लागेल त्या दिवशी तुम्ही पहा की भाजपचा कार्यकर्ता नेमका कसा आहे. तुमचे सहकारी युतीचा धर्म पाळतायत, तुम्ही ज्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं ते पण युतीचा धर्म पाळतायत. नेमकी तुमची निष्ठा कुठे गेली मग? आमची निष्ठा ही भारतीय जनता पार्टी बरोबर आहे. या तालुक्यात भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व संपवाय निघालेल्या व्यक्तीबरोबर आम्ही काम करणार नाही. आम्ही आमच्या नेत्यांसोबत ठाम राहणार आहे, यात दुमत नाही. आणि आम्हाला कुणीही युती धर्म शिकू नये. ज्यांनी खासदारकीला काय केले या अख्ख्या तालुक्याला माहिती. त्यामुळे आता भाजपचा कार्यकर्ता कशा पद्धतीने संपन्न, कुठं त्याला त्रास द्यायचा, कुठं पोलिटिशियनला त्रास द्यायचा, कुठं पंचायत समितीला त्रास द्यायचा, कुठं त्याची कामं होऊन द्यायची नाही, कुठं त्याचे लेटर फाडायचे, कुठं काय करायचे, हे सगळे उद्योग आता होऊन गेलेले आहेत. त्यामुळे भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ता हा भाजप सोबतच आहे, तो कुठेही जाणार नाही.